सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 15 दिवस उलटतात। या प्रकरणात 4 आरोपीला अटक आहे तर 3 फरार आहेत। मात्र आज सकाळपासून अनेक मंत्री जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, आमदार खासदार देखील या ठिकाणी सांत्वनपर भेटीला आहेत। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत, संतोष यांचे बंधू। सकाळपासून अनेक मंत्री इथे येऊन गेले, काय काय शब्द मिळाला? मंत्र्यांनी काही पावलं उचलण्याची घोषणा केली? हो, सगळेजण हे जे घटना घडली त्याची पूर्ण गांभीर्यानं दखल घेऊन जे पुढील कारवाई आहे त्या संदर्भात पूर्ण सगळ्यांनी गांभीर्य दाखवलं आहे। आणि तसं ते त्यांनी शब्द दिलेत सगळ्यांनी की त्याच प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही न्याय मागताय त्या प्रकारे तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू आणि तुम्हाला न्याय देऊ। पोलीस पण तपासामध्ये सध्या गुंतलेले दिसतात। 4 पथकं देखील बाहेर पाठवण्यात आले। काही संवाद वगैरे झालाय पोलिसांशी? काल SP साहेब आले होते इथं, गावकऱ्यांशी त्यांनी संवाद केला, त्यांनी ओळख करून दिली। जे नवीन SP साहेब आलेत काल, आणि त्यांनी सांगितलं की मला 1 दिवस झाला फक्त येऊन आता, की माझी पण म्हणजे परीक्षाच आहे आता ही, तर मला थोडं वेळ द्या, एखाद्या दिवसामध्ये म्हणजे तपास चांगल्या पद्धतीनं करून आरोपी लवकरच जेरबंद करण्यास त्यांनी आश्वासन दिले गावकऱ्यांना। बीडमध्ये 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाखो जे समर्थक म्हणता येणार नाही, मात्र संतोष देशमुख यांच्यावर प्रेम करणारे आणि या हत्येचा विरोध करणारे लोक एकत्रित आहेत। तुम्ही पण राहाल तिथे? हो, नक्कीच। सगळ्यांसोबत असणार, मी असणारच सगळ्यांसोबत। अण्णाची मुलगी आज गेली होती बैठकीला, पण त्या बैठकीत तिने बोलली थोडं बैठकीत, आणि आता आम्ही पण त्याच्यामध्ये असणारच आहे। समाज सगळा असणार आहे, तर आम्ही तर असणारच आहे। कुठलाही व्यक्ती म्हणल्यानंतर त्याचं पहिलं स्वप्न असतं कुटुंब, दुसरं स्वप्न असतं त्याचं घर। मात्र गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण असलेल्या घरात तुम्ही दोघं भाऊ राहायचे, पावसात वगैरे भिजतानाचे काही व्हिडिओ पण व्हायरल होतात। आज TV9ने एक बातमी केली, त्यानंतर मंत्री तुमच्या घराची देखील पाहणी केली। काय त्यांनी शब्द दिला तुम्हाला? त्यांनी असं सांगितलं की हे जे तुमची परिस्थिती आहे, हे जे घर वगैरे आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करून तुम्हाला कळवू की काय करता येईल, तुम्हाला काय अडचणीतून कसं दूर करता येईल। पण आमचं कुटुंब त्यांना सांगत होतं की आम्हाला हे आमचे ह्याच्यातनं सावरू, आम्ही घर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, आम्हाला फक्त जो आमची न्यायाची लढाई आहे त्याच्यामध्ये तुमची आम्हाला जास्त मदतीची गरज आहे। ज्या आधी न्याय, नंतर घराचं बघू। अगोदर न्याय, परत मग सगळं बाकी। बाजीराव चव्हाण यांनी सांगितलं होतं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून तुम्हाला घराची व्यवस्था, आता नाही मात्र भविष्यामध्ये। हो, बोलले होते, त्यांचं बोलणं झालं आज। मुख्यमंत्री साहेबांना ते फोन पण लावून देत होते, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, पण ते रेंजचा काही इश्यू होता त्याच्यामुळे बोलणं नाही झालं। किती वेळ बोलणं झालं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमचं? नाही बोलणं झालं, रेंजचा इश्यू होता त्याच्यामुळे परत फोन नाही लागला, बोलणं नाही झालं, आज नाही बोलणं झालं। उद्या 16वा दिवस आहे, दिवस वाढत चाललेत। किती दिवसात आरोपी अटक व्हावेत अशी अपेक्षा आहे? प्रशासनाला, पोलिसांना काय साकडा आहे? उद्या संध्याकाळपर्यंत सगळे आरोपी अटक व्हावेत अशी अपेक्षा आहे मला, आणि होतील असं वाटतंय, असा विश्वास वाटतंय की उद्यापर्यंत होतील। संतोष देशमुख यांचे हे बंधू आहेत धनंजय, त्यांना विश्वास वाटतोय पोलिसावरती की उद्या सायंकाळपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत आरोपी अटक होतील। राहिला दुसरा मुद्दा घराचा, मात्र आधी न्याय द्या, नंतर घराचं होत राहील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोन आला होता, मात्र टेक्निकल तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना बोलता आलं नाही। आता फक्त अपेक्षा आहे ती आरोपींना अटक करण्याची आणि कडक शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।